होते। या जलध्रुवामध्ये जवळपास 6 फूट लांब आणि 6 फूट रुंद याच्या मध्यभागी हा गोल घेतलेला आहे आणि या गोलामध्ये पूर्ण पावसाचं पाणी जे आहे स्लॅबवरचं, ते स्लॅबवरचं पाणी आपण झालेली आहे। 5000 आमचं टार्गेट आहे यावर्षी। आम्ही श्री नागापुरे सर जे आहे त्यांच्याकडे आम्ही हा विषय घेऊन गेलो, त्यांनी प्रतिसाद दिला आणि आज त्यांच्याकडे आम्ही जलध्रुव ही तयार केलेली आहे। मी श्री सर आणि ती सगळ्यांनीच करावी आणि ती काळाची गरज आहे अशी मला सांगतो। फूट व्यासाचा हा पूर्णच्या पूर्ण गोल आहे आणि त्याला गोल म्हणजे गट्टू जे आहे, जे वेस्ट मटेरियल आहे त्याच्यामधून आम्ही ते वर वेस्ट इज द बेस्ट अशा टाईपनं जलध्रुव बनवलेला आहे। जो मातीचा भाग आहे साईडला चारही भोवताल, तर तो मातीच्या भागामध्ये आम्ही जे डस्ट असते चुरी त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि मध्यभाग जो असतो त्याच्यामध्ये जे वेस्ट मटेरियल आहे बांधकाम करत असताना रोडा जो निघतो तो टाकलेला आहे। डस्ट टाकण्यामागचा उद्देश असा आहे की माती याच्यामध्ये येऊ नये जलध्रुवामध्ये, स्पेशली वरचं पाणी जे आहे स्लॅबचं पाणी या जलध्रुवामध्ये यावं। असं जर राहिलं तर या पद्धतीनं पाणी 100% बोरवेलचा फायदा होईल। जवळपास 2 ते 2.5 तास बोरवेल चालेल। आता 2025 चालू आहे, पुढच्या वर्षी याचं मोजमाप आम्हाला करता येईल। या जलध्रुवामध्ये पाणी किती शिरलं हे आपल्याला मोजता येते। त्याच्यानंतर या जलध्रुवाचा उपयोग अशासाठी होतो की आपल्या जमिनीतील भूगर्भातील पाणी जास्तीत जास्त जमिनीमध्ये सेक्युर्ड राहण्यासाठी फार गरजेचं आहे आणि सर्वांना मी विनंती करतो की आपण जलध्रुव प्रत्येकाने आपापल्या घरी, आपापल्या शेतात, आपापल्या नदीच्या काठी, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जागा अवेलेबल असेल अशा पद्धतीनं जर जलध्रुव बनवलं तर लाखो लिटर पाणी जमिनीच्या आतमध्ये संचय केला जाईल। त्यामुळं येणारा जो काळ आहे याच्यासाठी आपल्याला पाणी गरज आहे आणि सृष्टी जगवण्यासाठी, टिकवण्यासाठी पाणी मात्र भूगर्भातील जर संपुष्टात आले तर ही जी सृष्टी आहे आपली ही डोळ्यानं दिसणार नाही, कारण आपण 300 फूटपर्यंत जाऊन पाणी घेत आहे, पण या बाकीचे जे झाडं आहे, बाकीचे जे वृक्ष आहे 300 फूटपर्यंत पोहोचत नाही, 20 फुटापर्यंत, 25-30 फुटापर्यंत जाईल याचे रूट्स। पण आपल्याला जर समोरचा भविष्यकाळ जर चांगला करायचा असेल, वसुंधरेला जर सजवायचं असेल तर जमिनीतलं पाण्याची भूगर्भता, पाण्याची जल वाढवा लागणार आहे, जलस्तर। म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी याचा सहयोग करा आणि जास्तीत जास्त जलध्रुव या उन्हाळ्यामध्ये मी आता 7वीमध्ये शिकत आहे आणि जे करत आहे ना ते जलध्रुवासाठी करत आहे, कारण का पावसाचं पाणी कमी होत आहे। उन्हाच्या तापमानामुळे जे शेतात बोर फुटते त्याच्यासाठी पाणी काढणं म्हणून आम्ही पावसाचं पाणी याच्यात राहिलं पाहिजे म्हणून आम्ही कमी होते, पण हे पाणी वाढलं पाहिजे म्हणून आम्ही त्याच्यासाठी एक प्रमाण करतो। विक्रम मालकानी पर्यावरण संवर्धन शिक्षण संस्था राज्य समन्वय तिथे श्री नागापुरे सर यांच्याकडे आम्ही जलध्रुवाची निर्मिती करण्याचं कार्य करतो आहे, त्यांना मार्गदर्शन करतो आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी स्वयंप्रेरणेने आणि आमच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवलेला आहे। मी अशी विनंती करतो सगळ्यांनाच की हा उपक्रम सर्वच जे नवीन घरं बनत आहेत किंवा जी जुनी घरं आहेत त्या सगळ्यांनी राबवायला पाहिजे, तेव्हाच कुठेतरी आपल्याला येत्या 5 वर्षानंतर पाण्याचं दुर्भिक्ष जाणवणार नाही आणि मुबलक प्रमाणात सर्वांना पाणी उपलब्ध होणार।